विद्यार्थी मित्रांनो, गणित किंवा मॅथ्स हा अतिशय सोपा सब्जेक्ट आहे. त्याच्यातल्या सगळ्याच संकल्पना किंवा कन्सेप्ट आपली क्लिअर असते तर डेफिनेटली मॅथ्समध्ये तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकता. तर आजपासून आपण काय करतो तर स्कॉलरशिप 8वीच्या स्कॉलरशिपचं चालू करतोय. तर त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण बघणार आहोत की पॅरलल लाईन्स किंवा समांतर रेषा आणि छेदिका किंवा ट्रान्सव्हर्स म्हणणार आहे. तर पहिल्यांदा आपण बघूया पॅरलल लाईन म्हणजे काय. पॅरलल लाईन म्हणजे अशा लाईन्स किंवा रेषा ज्या समजा आपण अंतर दोघांमधलं अंतर काय असतं डिस्टन्स सेम असतं आणि त्या किती वाढवल्या तरी एकमेकांना त्या काय होणार नाही टच होणार नाही छेदणार नाही. पण पॅरलल लाईन हे एकाच प्लेनवर असायला पाहिजे. आता प्लेन म्हणजे काय पटल म्हणतात त्याला मराठीमध्ये पटल म्हणतात. हे समजा एक प्लेन झालं. आता उदाहरणार्थ भिंतीचं बघूया ही भिंत झाली आणि या बाजूला एक भिंत आहे ती एक भिंत झाली. तर हे एक प्लेन झालं आणि ते एक प्लेन झालं म्हणजे ते एक पटल झालं आणि एक पटल झालं. पॅरलल लाईन कोणाला म्हणणार तर एकाच प्लेनवर असायला पाहिजे एकाच पटलावर असायला पाहिजे आणि त्या एकमेकांना किती वाढवल्या तरी काय होता कामा नये टच होता कामा नये छेदता कामा नये. तर त्याला आपण काय म्हणणार आहे पॅरलल लाईन म्हणणार. आता समजा ह्या पॅरलल लाईन आहेत का आपण म्हणू शकतो का नाही कारण ह्या कुठेतरी वाढवल्या समजा पुढे तर त्या कुठे ना कुठेतरी काय होणार आहे टच होणार. मग ह्याला आपण नॉन पॅरलल लाईन म्हणणार आहे समांतर रेषा म्हणणार नाही. नंतर आपण आणि काय बघतोय बघा तर छेदिका किंवा ट्रान्सव्हर्स कुठल्याही दोन लाईन समजा असल्या पॅरलल असू दे किंवा नसू दे आणि अशी एक लाईन आपण हे केली जी काय करते त्या दोन्ही लाईनला वेगवेगळ्या दोन पॉईंटमध्ये छेदते इंटरसेक्ट करते. तर अशा लाईनला आपण काय म्हणणार आहे तर छेदिका म्हणणार आहे किंवा ट्रान्सव्हर्स म्हणणार. आता समजा हे दोन पॉईंट कुठले समजा ए आणि बी तर ह्याला आपण काय म्हणणार ही आपली काय झाली ट्रान्सव्हर्स झाली किंवा काय झाली आपली छेदिका आली. हे आपल्या दोन लाईन झाल्या एम एन हे आपल्या दोन लाईन झाल्या आणि एल ही आपली काय झाली छेदिका झाली. आता ह्या पॅरलल लाईन नाही आहे. पॅरलल लाईन असू दे नसू दे पण जर आपण अशी एक लाईन वापरली जी काय करते दोन वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदते तर त्याला आपण छेदिका म्हणणार किंवा ट्रान्सव्हर्स. आता जनरली 5वीमध्ये तुम्ही बघितलं होतं की कोन किंवा अँगल केव्हा होतो जेव्हा दोन लाईन एकमेकांना मिळतात किंवा इथे आपला काय होतो अँगल होतो किंवा त्याला आपण काय म्हणतो कोन म्हणतो. तसंच जेव्हा दोन लाईन्स आणि छेदिका एकमेकांना छेदिका जेव्हा दोन लाईनला छेदते इंटरसेक्ट करते तेव्हा आपल्याला वेगवेगळे कोन मिळतात. इथे मी काय करतो नावं देते बघा ए बी सी इथे समजा डी दिलं ई एफ जी आणि एच. तर आपल्याला वेगवेगळे काय मिळतात बघा अँगल्स मिळतात. कुठले कुठले मिळतात ते आपण बघूया. पहिला अँगल मी काय देतो बघा अँगल CAD आणि याला आपल्याला किती मिळतात ते अगदी बघूया आपण. CAD आपला एक मिळाला नंतर आपल्याला CAE म्हणतो अँगल CAE हा आपल्याला मिळाला. नंतर इथे एक मिळतो बघा अँगल DAB नंतर अँगल AB नाही आधी आपण हे BAE करूया अँगल BAE म्हणजे वर आपल्याला इथे 4 मिळाले अँगल. नंतर इथे पण बघूया आपण अँगल ABF आणि अँगल ABG किंवा अँगल FBH हा आपला झाला आणि या बाजूला अँगल GBH. असे आपल्याला एकूण काय मिळतात बघा 8 अँगल्स मिळतात. एक कोन मिळतात किंवा 8 कोन आपल्याला वेगवेगळे मिळतात. आता त्या कोनाला आपण काय काय म्हणायचं ते पण आपण बघणार आहोत. आता त्याच्यासाठी मी काय करतोय बघा तर इथे आपण हे समजलं तुम्हाला सगळ्यांना 8 अँगल्स आपले काय झालेले आहेत वेगवेगळे बनलेले आहेत. आता त्याच्यामध्ये काय रिलेशन असतं किंवा कुठले कोण म्हणतात ते पण आपण बघणार आहोत. तर आपण पहिल्यांदा कुठले कोण म्हणतात ते त्याला बघूया. तर पहिला आपण बघूया करस्पॉन्डिंग अँगल्स किंवा त्याला संगत कोण म्हणतात. हो संगत कोण म्हणजे काय तर इथे मी तुम्हाला दाखवतो पटकन लक्षात येईल बघा. CAB आणि ABF हे काय झाले संगत कोण झाले किंवा CAE आणि ABG हे पण काय झाले संगत कोण झाले. तसंच काय बघूया DAB आणि FBH हे आपले काय झाले संगत कोणाची जोडी झाली किंवा पेअर झालं. मी इथे लिहितो बघा कुठले कुठले संगत कोण होणार आहे. तर पहिला अँगल CAD याचा संगत कोण कुठला हा आणि हा त्याचा संगत कोण आपला हा संगत कोण झाला. तर अँगल ABF हा त्याचा काय झाला हा आणि हा काय झाले संगत कोण झाले. दुसरा कुठला आहे बघा दुसरी जोडी अँगल CAE
आणि अँगल हा आपला सी ए ई झाला आणि ए बी जी ही दुसरी जोडी झाली. तिसरी जोडी कुठली आहे तर डी ए बी, अँगल डी ए बी आणि हा आपला डी ए बी झाला आणि एफ बी एच. आणि शेवटची जोडी आपली कुठली आहे तर या साईडला ई ए, अँगल ई ए बी ही आणि ही, अँगल जी बी एच. म्हणजे दोन रेषा जेव्हा दोन रेषांना एक छेदिकेने छेदतो तेव्हा आपल्याला एकूण किती करस्पॉन्डिंग अँगल मिळतात, संगत कोन किती मिळतात तर 4 संगत कोन म्हणतात. याला आपण काय म्हणणार आहे संगत कोन. म्हणजे पहिला आपण काय बघितलंय संगत कोन, किती जोड्या मिळतात, किती पेअर्स मिळतात, 4 मिळतात. आता आपण दुसरा एक बघूया. तर इंटेरियर अँगल. इंटेरियर बघायच्या अगोदर मी दुसरं घेतो अल्टरनेट घेऊया. अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय तर समजा अल्टरनेट तुम्ही शब्द ऐकला असेल. अल्टरनेट समजा इथे मी एक्सप्लेन करतो म्हणजे चांगल्या प्रकार. हा समजा कोन घेतला, अँगल घेतला तर त्याचा अल्टरनेट हा होणार आहे. हा त्याचा म्हणजे एका बाजूला छेदिक ट्रान्सव्हर्सच्या एका बाजूला एक कोन असतो, दुसऱ्या बाजूला दुसरा कोन असतो. त्याला आपण अल्टरनेट कोन म्हणणार आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो विक्रम कोन म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो विक्रम कोन म्हणतो. विक्रम कोन हे दोन प्रकारचे आहेत. अल्टरनेट एक कोन काय दोन प्रकारचे आपल्याला आहे. एक आहे ते इंटेरियर आणि एक आहे तो एक्सटेरियर. इंटेरियर म्हणजे आंतर इंटरकोन, आंतर अल्टरनेट कोन, आणि हा काय असणार आहे बाह्य असणार. म्हणजे दोन प्रकारचे आपल्याला अल्टरनेट अँगल्स मिळतात किंवा दोन प्रकारचे आपल्याला विक्रम कोन म्हणतात. एक आंतर विक्रम कोन आणि दुसरा बाह्य विक्रम कोन. तर पहिले तर आपण इंटेरियर आंतर विक्रम कोन बघूया. आंतर विक्रम कोन म्हणजे कुठला तर मी इथे लिहितो बघा. 1 अँगल डी ए, हा आपला डी ए बी, त्याचा अल्टरनेट अँगल कुठला आहे तर त्याचा हा या अँगलचा अल्टरनेट अँगल हा आहे. आपण काय लिहिणार आहे अँगल ए बी जी. हा काय झाला सांगा इंटेरियर अल्टरनेट अँगल किंवा आंतर विक्रम कोन. दुसरा कुठला आहे तर अँगल ई ए बी. आपण हे बघतोय बघा ई ए बी, याचा उलटा या बाजूला पाहिजे आपल्याला अँगल ए बी एस. हे आपले काय झाले दोन आपल्याला काय मिळतात म्हणजे जेव्हा दोन लाईनना एका छेदिकेने छेदले असता आपल्याला किती इंटर अल्टरनेट कोन मिळतात किंवा आंतर विक्रम कोन मिळतात, दोन मिळतात. आता बाह्य म्हणजे काय, बाह्य म्हणजे ह्या दोन रेषा आहेत ना त्याच्या बाहेर असायला पाहिजे पण ते अल्टरनेट असायला पाहिजे. तर त्याच्याबरोबर तशा प्रकारचे आपल्याला दोन मिळतात बघा. हे मी एक लिहितो बघा 1 अँगल सी ए ई. बाह्य या बाजूला हा आहे तर दुसऱ्या बाजूला दुसरा, पण ह्याच्या या दोन लाईनच्या बाहेर असायला पाहिजे. मग दुसरा कुठला आहे तर अँगल एफ बी एच. हा आपला काय झाला सांगा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल किंवा त्याला आपण म्हणतो बाह्य विक्रम कोन. आणि एक कुठली जोडी आहे बघा आपण ही घेतली बघा सी ए ई घेतली. आता या बाजूची घेऊया सी ए डी. हे सी ए डी आणि त्याचा विरुद्ध बाजूला ह्या बाजूला आहे ना तो त्या बाजूला पाहिजे पण त्या रेषेच्या बाहेर, दोन रेषेच्या बाहेर. मग आपण काय म्हणणार आहे त्याला जी बी एच. म्हणजे याच्यावरून आपण काय समजलं आपल्याला की करस्पॉन्डिंग अँगल आपल्याला किती मिळतात 4 मिळतात. अल्टरनेट अँगल 4 मिळतात पण त्याच्यापैकी 2 असतात ते आंतर इंटेरियर असतात, आंतर विक्रम कोन असतात, आणि 2 असतात ते आपले काय असतात बाह्य विक्रम कोन किंवा एक्सटेरियर अँगल म्हणतात. आता आपल्याला अनेक आपल्याकडे आहे म्हणजे आपण 3 बघतो बघा. हे एक झालं, हे एक झालं आणि तिसरं. तिसऱ्यामध्ये काय म्हणणार तर इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल म्हणजे आंतरकोन. इथे आपण काय बघितलेलं इंटेरियर अल्टरनेट अँगल बघितलेलं, पण इथे आंतरकोन म्हणजे काय असणार आहे बघा ते विरुद्ध दिशेला असतात म्हणे पण आतमध्ये असायला पाहिजे. मग पहिला कुठला आहे सांगा अँगल डी ए बी. त्याचा इंटेरियर हा आहे हा आणि हा काय म्हणतो त्याला आपण इंटेरियर म्हणतो अँगल ए बी एफ. ए बी एफ हा एक झाला. दुसरा कुठला आहे तर या बाजूला आपण बघूया ई ए बी. ई ए बी त्याचा इंटेरियर अँगल कुठला आहे सांगा ई ए बी म्हणजे ए बी जी. ए बी जी
म्हणजे एकूण आपल्याला काय समजतं, इंटेरियर म्हणजे आतमध्ये असतात पण ते अल्टरनेट नसतात, विरुद्ध बाजूची नाही, समोरच्या बाजूचे असतात, त्याला आपण काय म्हणतो इंटेरियर अँगल किंवा आंतरकोन म्हणतात. परत एकदा रिपीट करतो बघा, करस्पॉन्डिंग आपल्याला 4 मिळाले, नंतर अल्टरनेट अँगल आपल्याला 4 मिळाले, पण त्याच्यापैकी आंतर किंवा इंटेरियर अल्टरनेट अँगल 2 असतात, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल 2 असतात, म्हणजे विक्रम कोण काय असतात 2 असतात, म्हणजे एकूण इथे पण 4 मिळाले. आणि इंटेरियर अँगल आपल्याला किती मिळाले तर 2 मिळाले. 2 म्हणजे आतमध्ये असतात, त्याला आपण काय म्हणतो इंटेरियर अँगल म्हणतो. आता आपण मी इथे काय केलं, 2 लाईन्स काढलेल्या आहेत, त्या पॅरलल आहेत असं मी सांगू शकत नाही, पॅरलल असू पण शकतात नसू पण शकतात. आणि इथे मी काय केलं, ट्रान्सव्हर्सल काढली किंवा त्याला काय म्हणतो छेदिका, म्हणजे 2 समांतर रेषा नाही आहेत, असतील पण नाही पण काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. तर आपल्याला काय बघायचे, करस्पॉन्डिंग अँगल कुठले कुठले आहेत ते बघायचे आहे. फिल इन द ब्लँक्स टाईप मी केलेलं आहे. सर करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोन काय दिलं बघा, GEH दिलेला आहे, GEH. त्याच्या करस्पॉन्डिंग काय असणार आहे बघा, हा असणार आहे, म्हणजे आपण काय लिहिलं आहे ते EBD. दुसरा दिलाय बघा FEB, FEB. याचा करस्पॉन्डिंग अँगल आपला काय असणार आहे CBA, अँगल CB. म्हणजे असं आपल्याला इझिली सांगता यायला पाहिजे. दुसरं काय दिलं आपण, अल्टरनेट. अल्टरनेटमध्ये आपण 2 बघितला, विक्रम कोन म्हणतो, आंतर अल्टरनेट, इंटरनल अल्टरनेट कोन किंवा आंतर विक्रम कोन. आता आंतर म्हणजे काय असायला पाहिजे तर ते अपोजिट असे असायला पाहिजेत, आणि त्यालाच आपण आंतर म्हणजे आतमध्ये पण असायला पाहिजे. मग आपण काय करूया, FEB दिलाय बघा, FEB. याचा इंटरनल अल्टरनेट कोण काय असणार आहे, हा असणार आहे. मग मी काय लिहितो, अँगल EBD. नंतर एक्सटेरियर बाह्य किंवा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे बाहेर असायला पाहिजे पण ते विरुद्ध दिशेला असायला पाहिजे. इथे GEF दिलेला आहे, GEF. त्याचा बाहेरचा काय होणार आहे अँगल DBA. आणि तिसरं आपल्याला काय दिलं, इंटेरियर अँगल. इथे आपण काय बघायचं, इंटेरियर अल्टरनेट अँगल. इथे काय बघायचं, इंटेरियर म्हणजे 2 रेषाच्या मध्ये पण ते अल्टरनेट असतात आम्हाला. HEB. याचा इंटेरियर कुठला असणार आहे EB and EBD. हा त्याचा काय झाला इंटरनेट अँगल झाला. अशा प्रकारचे वेगवेगळे मी तुम्हाला देतोय ह्याच्यासाठी होमवर्कसाठी, ते तुम्ही सोडवा जेणेकरून तुमचं एका म्हणजे परफेक्ट होऊ जाईल.